Good morning, all of you. In last lecture, we were discussing about the various types of market, and out of this type, in the last lecture we have started with perfect competition, where we discuss about the various features of perfect competition. Now, today we are going to discuss the various concepts of revenue. In your fill-up questions, it can be asked about the uh, define the various concepts of revenue. रेव्हेन्यू ज्याला आपण मराठीमध्ये प्राप्ती किंवा इन्कम उत्पन्न असं म्हणतो. तर रेव्हेन्यू म्हणजे काय? रेव्हेन्यू इज द रिसिट ऑब्टेन बाय फ्रॉम सेलिंग व्हेरियस प्रोडक्ट by selling various product. What we generate, what the company generate is called as revenue. Now, अजून एक क्वेश्चन असा आहे की रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोघांमध्ये काही फरक आहे का? The answer is yes. There is the difference between revenue and profit. Revenue is the earning receipt earned by selling all the product, and profit is by deducting the cost from the total revenue. The residual part is called as profit. म्हणजे प्रॉफिट हा रेव्हेन्यू आणि कॉस्ट या दोघांमधला फरक असतो. तर इथे आणखी प्रश्न आहे की रेव्हेन्यू प्रॉफिट केव्हा जास्त असेल? when the profit can be maximum. The answer is when your revenue is maximum. Here I can tell you, write the formula. Profit is equal to TR minus TC, where TR means total revenue and TC means total cost. म्हणजे टोटल रेव्हेन्यू जर 100 करोड आहे आणि कॉस्ट फक्त 50 करोड आहे, तर कंपनीला प्रॉफिट किती होईल बरं? कंपनी विल गेट 50 करोड ॲज अ प्रॉफिट. या ठिकाणी रेव्हेन्यू काय आहे बरं कंपनीचा? हा 100 करोड रेव्हेन्यू. ओके, तर what we are discussing here, the revenue concept. फक्त 3 कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके, फर्स्ट इज द टोटल रेवेन्यू. फॉर्मूला माहित पाहिजे आपको. एग्जाम में फॉर्मूला भी पूछा जा सकता है, जैसे व्हाट इज द फॉर्मूला टू कैलकुलेट टी आर. या तो ऐसा दिया जाएगा, टी आर इज इक्वल टू, तुम्हाला माहिती पाहिजे टी आर इज इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, टी आर इज इक्वल टू व्हाट? P into Q. P stand for price and Q stand for quantity. So this is the formula for PR. Now next is the average revenue, AR. AR चा फॉर्म्युला काय आहे? TR upon Q. TR upon Q. त्या ठिकाणी TR काय आहे? P into Q upon Q. म्हणजे AR is equal to always price. AR काय असतं? एव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू प्राइस. का? तो प्राइस क्यों आया? बिकॉज यहाँ पे AR का फॉर्मूला TR अपॉन Q है, बट TR का फॉर्मूला P इंटू Q है. तो P इंटू Q कैंसिल हो जाएंगे, ओनली P विल बी देयर. सो इन आवर लैंग्वेज वी कैन से एवरेज रेवेन्यू इज द रेवेन्यू पर यूनिट. रिमेंबर, म्हणजे काय? एवरेज रेवेन्यू इज revenue per unit, and the last concept is marginal revenue. Marginal revenue, we can say it is the extra output by selling the extra unit. The formula is MRN is equal to TRN minus TRN minus 1. Otherwise you can write also MR is equal to delta TR upon delta Q. Delta
डेल्टा टी आर अपॉन डेल्टा क्यू, दोघांमध्ये कुठलाही तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. आता या जर तिन्ही कन्सेप्ट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की तीनही कन्सेप्ट आपण युटिलिटी मध्ये अभ्यासलेला आहे. म्हणजे युटिलिटी सारख्याच आहे की टी आर, ए आर, एम आर. तर या ठिकाणी बघा टेबल मध्ये तुम्हाला दिसतंय की टी आर काय, ए आर काय, एम आर काय. आता या ठिकाणी परफेक्ट कॉम्पिटिशन पहिला अपन एग्जांपल घेऊया. ये परफेक्ट कॉम्पिटिशन इन द लास्ट लेक्चर आई टोल्ड यू कि क्या होता है, यहाँ पे प्रोडक्ट सेम होता है. प्रोडक्ट सेम होता है इसलिए प्राइस क्या होती है, प्राइस इज सेम. ये जो प्राइस देखेंगे प्राइस इज सेम फॉर ऑल द प्रोडक्ट एंड इट इज ए आर, एम आर. तो यहाँ पे आपको फिलअप में क्वेश्चन हो सकता है, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन ए आर स्लोप डॅश, ए आर कर्व कसा असतो, टी आर कर्व कसा असतो. तर हे तुम्हाला तिन्ही कर्व लक्षात ठेवावे लागतील की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये टोटल रेव्हेन्यू स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. अगेन AR and MR is horizontal straight line. It's a parallel to x axis. आता मोनोपॉली सांगितलं की मोनोपॉली मध्ये किती सेलर असतात बरं, ओनली सिंगल सेलर. त्याला वाटेल ती प्राइस तो चार्ज करतो. प्राइस डिफरन्सिएशन इज द्या, बरोबर. पहिल्याला 10, 9, 8, 7, 6 अशा प्रकारे प्राइस आहे. 10 into 1 10, 9 into 2 18 हा टोटल रेव्हेन्यू आहे, बरोबर. आता मोनोपॉली मध्ये कर्व कसे असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे की वेअर इज AR लाईन, वेअर MR इज लाईन, हे सर्व माहिती पाहिजे. ओके, तर हे झाले द कर्व्स अंडर द डिफरंट मार्केट स्ट्रक्चर. ओके. आता या ठिकाणी पुढे तुम्हाला फिलअप मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की when the difference between TR and TC is maximum, okay, then total profit is dash. हा जो कर्व आहे टोटल रेव्हेन्यू, लक्षात घ्या टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय, टोटल अर्निंग्स बाय सेलिंग ऑल द युनिट्स ऑफ द प्रोडक्ट. टोटल कॉस्ट, द टोटल कॉस्ट मीन्स द ॲग्रिगेट कॉस्ट फॉर प्रोड्युसिंग दॅट युनिट. हे जे कर्व बघितलंय टी आर सरळ चाललेला आहे, टीसी अशा प्रकारे फिरून चाललेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, आपको ध्यान में रखना है, व्हेन द डिफरेंस बिटवीन टी आर एंड टीसी इज मैक्सिमम, व्हेन द डिफरेंस, ये जो डिफरेंस है सी एंड डी, जितना ज्यादा रहेगा उतना कंपनी को प्रॉफिट ज्यादा होता है. और अगर यहाँ पे देखेंगे दिस ऑन दिस B1 पॉइंट, व्हाट इज हैपनिंग, टी आर एंड टीसी बोथ आर इंटरसेक्टिंग. मतलब क्या, यहाँ पे टी आर अगर 100 है तो टीसी भी 100 है, प्रॉफिट कितना है फिर 0. इसके आगे चले जाएंगे तो क्या होगा, कर्व देखो कहाँ पे जा रहा है, टोटल कॉस्ट जास्त चाललेली आहे आणि टोटल रेव्हेन्यू कमी होत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट टू द B1 पॉइंट द firm is getting loss and below the B1 point firm is getting the revenue. हा जो this is called as economic zone or profit zone. The difference between TR and TC, दोघांमध्ये जेवढा डिफरन्स जास्त तेवढा कंपनीला प्रॉफिट जास्त होत असतो. आता हा जो कशामधला कर्व बघितला आपण, हा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा TR काय असतो, लिनियर असतो. ओके, व्हाय इट्स अ लिनियर, बिकॉज देर इज अ प्राइस रिजिडिटी, कॉन्स्टंट इन प्राइस. आता मोनोपॉली मध्ये कशा प्रकारे TR आणि TC असतं, तर अंडर द मोनोपॉली ऑल द प्राइस आर डिफरन्शिएटेड, मीन्स प्रोडक्ट इज डिफरन्शिएटेड. The monopolist can charge different price for different product. Accordingly, here you can see the TR and TC curve are not the straight line. It's like a inward bending, outward bending like that. तर इथे पुन्हा तुम्हाला मी सांगितलं की डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढं काय होतं, कंपनीला प्रॉफिट जास्त भेटत असतो. दिस B1 पॉइंट इज कॉल्ड एज ब्रेक इव्हन पॉइंट. काय म्हणतात, ब्रेक BEP, ब्रेक इव्हन पॉइंट. मराठीमध्ये त्याला समशोधन बिंदू असं म्हणतात. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, ब्रेक इव्हन पॉइंट इज अ पॉइंट वेअर द फर्म ब्रेक्स इट्स what loss and begins its profit.
So these are two break-even point. B1, this B1, this is B1 again. At this point, what is happening? The firm has break its what? Firm has break its loss and begins its profit. जेव्हा हा जो कर्व आहे, हा जो TR कर्व आहे, जेव्हा वरच्या साईडला असेल, याचा अर्थ काय? कंपनीला प्रॉफिट होत आहे. आणि जेव्हा हा TC कर्व वरती जातो, तेव्हा काय असतं? जेव्हा आपल्याला कंपनीला लॉस होत असतो. तो ब्रेक इव्हन पॉइंट, हे ते दोन ब्रेक इव्हन पॉइंट आहेत. दिस इज द इकॉनॉमिक रिजन, दिस इज द प्रॉफिट रिजन, within which company is trying to lies between only both these points. ओके. आता पुढे पण प्रश्न आहे की बघा हे जे कर्व कसे असतात, उनका शेप कैसे होता है, ये आपको ध्यान में रखना पड़ेगा. How is the shape of this curve? You can say the shape of the MR and MC curve. Okay. First of all, let us discuss what इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम एक कॉन्सेप्ट आहे. इक्विलिब्रियम ज्याला मराठीमध्ये समतोल असं म्हणतो, या तो हम उसको बैलेंस बोलेंगे. अभी ये जो फर्म का हमने रेवेन्यू देखा, प्राइस देखा, प्रॉफिट देखा, अभी हम देखते हैं कि एक कंपनी है, जैसे टाटा इंडिकॉम कंपनी है. तो टाटा इंडिकॉम कंपनी जो है, तो ये कंपनी बैलेंस कभी होगी? when the company will be in balance, when the company will be in equilibrium. तो उसके लिए दो कंडीशन होते हैं. ठीक है. फर्स्ट कंडीशन इज व्हाट? फर्स्ट कंडीशन इज व्हाट? MR must be equal to MC. ये MR is equal to MC ऐसा होना चाहिए. ठीक है. ऐसा पॉइंट होगा कि जहाँ पे MR and MC both are equal. And second condition, MC curves should intersect the MR curve from below. MC कर्व जो है वो MR कर्व को बिलो, नीचे से उसको टच करना चाहिए. देखो अभी जैसे यहाँ पे देखते हैं कि परफेक्ट कंपटीशन में MR MC कैसे होते हैं. As we know, in the perfect competition MR आणि MR is equal to AR. जो आधी जो आपण टेबल बघितला होता, हा जो टेबल आहे, ठीक आहे, याच टेबलचं हे AR आणि MR वगैरे आहेत, तेच पुढे आपण इथे आपण आणलेलं आहे. ठीक आहे, लाईन. हाउ द MC इज मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट मीन्स ॲडिशन इन टोटल कॉस्ट. सो द MC कर्व इज लाईक ॲज दिस. अशा प्रकारे मार्जिनल कॉस्ट असतो कशामध्ये? इन परफेक्ट कॉम्पिटिशन. नाउ ॲट व्हॉट पॉइंट firm will be in equilibrium in perfect competition? So here you can say that two conditions, MR and MC should be equal. तो MR कहाँ पे है? ये MR इधर है. बराबर, ये MR लाइन है. MC किधर है? MC इधर भी है. MC इधर भी टच हो रहा है, इधर भी टच हो रहा है. Both point it is in equilibrium, it is touching. Okay, but now tell me whether the firm is in equilibrium. No, because second condition should be fulfilled. Second condition is what? The MC curve should intersect. MC curve should intersect MR curve from below. नीचे से इस MR कर्व को टच करना चाहिए. यहाँ पे टच हो रहा है क्या? MR ऊपर से टच हो रहा है, यहाँ से टच हो रहा है, isn't it? So this E1 point is called as this E1 point is called as what? Equilibrium point. Equilibrium point. This E1 point is an equilibrium point. Why equilibrium point? Because this point is fulfilling both the condition of equilibrium, balance. Okay. Now again in monopoly. अभी monopoly में ऐसा क्या है? टच कैसे होगा? monopoly में ये आपका MR है. MR
ए आर होगा तो यहाँ से ऐसा होगा ए आर, ठीक है। एम आर है, एम सी है। अब यहाँ पे इक्विलिब्रियम कहाँ पे है? The equilibrium you can find at this E1 point. Why at the E1 point? First condition huh, is what? MC is equal to MR. Okay, यहाँ पे ये दोनों पॉइंट पे, but MC should cut MR from below. So this E1 point is called as what? This point is called as equilibrium point, balance stage, where the firm is getting the maximum profit. Okay, so this is the MR-MC condition we can say. Okay, now what we are going to discuss next is okay, शॉर्ट रन इक्विलिब्रियम। आपको अभी फिलअप में फिर से क्वेश्चन आ सकता है कि व्हाट इज शॉर्ट रन, व्हाट इज लॉन्ग रन। तो शॉर्ट रन यू कैन से शॉर्ट रन इज अ कंडीशन वेयर द फर्म इज चेंजिंग ओनली वेरिएबल फैक्टर्स। द फर्म कैन चेंज ओनली वेरिएबल फैक्टर्स, फिक्स्ड फैक्टर्स कैन नॉट चेंज। And on the other side, long run equilibrium or the long run is a what? Long run is a time period where the firm can change both व्हेरिएबल अँड फिक्स फॅक्टर्स। म्हणजे 5 वर्ष 10 वर्षाच्या काळामध्ये कंपनी काय करू शकते, जे फिक्स फॅक्टर्स आहेत, समजा इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा बिल्डिंग आहे, ती इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकते, याला म्हणतात लॉंग रन। तर पहिला क्वेश्चन हा आहे की शॉर्ट रन इक्विलिब्रियम अंडर आयडेंटिकल कॉस्ट कंडिशन। म्हणजे शॉर्ट रन मध्ये कंपनीला काय काय बेनिफिट भेटत असतो, what benefit the firm is getting in short run. So we can say in the short run, okay. Okay, so the short run equilibrium. Okay. In the short run, the 4 condition can we observe in the perfect competition. First is super normal profit. आता इथे पुन्हा आहे की तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे प्रॉफिटचा। प्रॉफिट इज इक्वल टू टी आर मायनस टी सी, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, टी आर मायनस टी सी प्रॉफिट। तर in the first condition, what in the short run, what the firm can get first? Super normal profit. Super normal profit हा जो shaded area आहे, it is called as super normal profit. The difference between TR and TC. This is the difference between TR and TC. Okay. First, the firm can get super normal profit. Second, the firm can get normal profit. अभी normal profit क्या होता है? When your TR is equal to TC. इथे आपण दोन्ही कर्व, इथे तिन्ही कर्व एका लाईन मध्ये इंटरसेक्ट करतात in perfect competition. So the firm is getting only OPEQ. You can see OPEQ as a profit. What is the cost? OPEQ. This is also cost. So firm is getting only normal profit. Third condition क्या, what can happen? The loss. लॉस भी मिल सकता है। लॉस मतलब अभी जो यहाँ पे देखेंगे ABEP, ये जो लॉस है कंपनी का। ओके, ये PABE मतलब PABE यही हो गया। तो ये जो है कंपनी का लॉस है। व्हाई द लॉस इज देयर? बिकॉज ऑफ मैक्सिमम कॉस्ट इज देयर। एंड लास्ट फोर्थ वन इज शट डाउन पॉइंट। शट डाउन मतलब कंपनी को लॉस हो रहा है और उसके आगे आगे भी अगर कंपनी कंटिन्यू कर रही है, कंपनी को बंद ही करना पड़ेगा खुद को। तो हियर वी कैन से ए बी what ABEP is the loss of the company, and where the company has to shut down its unit. Okay, this is called as the various we can say concepts in short run equilibrium of the firm. Now in the long run, what is happening? In the long run, only single thing is there. In the long run, what is happening?
the firm is getting normal profit in long run. Okay, here you can see OPEQ is your cost and OPEQ is your revenue also. So TR minus TC, here you can find only normal profit is there. Okay. You can see the last line of this. The firm are in equilibrium at a point where all will earn only normal profit. Hmm? So firm is getting only normal profit with LAC is equal to LMC is equal to LAR is equal to LMR. Only normal profit the firm is getting. Okay. So this is your what you can say equilibrium in the long run. Okay. Okay. So what we have discussed today itself, the we say TR, AR, and MR like as that, how it looks like, and also we discuss about the short run equilibrium of the firm. Like in the short run equilibrium, what the company is getting, and in the long run, you will also have the question in fill up that in the long run, long run perfect competition, the firm is getting dash. So the firm is getting normal profit. Okay, so this is your what we have discussed the perfect competition in the last lecture, and by the coming lecture we are going to study the short run long run equilibrium of a monopoly firm. In the monopoly, how what the firm is getting, whether they are getting the maximum return, minimum return, or what. Okay, so this is all about your uh, perfect competition. So any question you have, you can ask. Otherwise, we will stop here. Any question? Okay, then. Thank you, all of you.